कच्चा नाही ना पांडुरंग आणि तिचा बापच कोणी नवरदेव पाहायचा पण बापानं असं ठरवलं पोरगी बाहेरच्या गावात द्यायचीच नाही, गावातल्या गावात द्यायची. आणि त्याने या गावात त्या पोरीला नवरा पाहिला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. डोकं खावा. नवरी भूपाळी आहे. याच्यात ती तुम्हाला भूपाळी शब्द जर जात असेल तर बुद्धी म्हणा. सोपा शब्द काय? बुद्धी. आणि त्या बुद्धीचं काम नावाशी लग्न झालं याच्यात. आणि नवरदेव असा आहे 7 वाक्य आहे. आवाज यायला झाला. कामाला कामाला वय नाही, कामाला नाथ नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. थोडा वाढूला 7 गोष्टी नीट आहे. कामाला वय नाही. म्हातारा माणूस बायको करू शकतो, करू द्या, मोकळ्या मनानं करू द्या. तो फक्त वयाला जमलाय. मनानं खंबीर हो जाऊ द्या. नीट ऐका त्याचं उत्तर. लय किचकट उत्तर आहे बघा. तो काम आहे आणि कामाला ऐका 7 गोष्टी. एक कामाला साथ नाही, कामाला नाथ नाही, कामाला वय नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. या कामाला पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक वालीला मारली, 4थी धडक इंद्राला मारली, 5वी धडक चंद्राला मारली. काम 80,000 बायका असणाऱ्या रावणाला सक्का भाऊ सांगत होता सीता पळू नको, जटे होती, अजून एवढ्या बायका कर, 16,000 अजून कर, पण हे औषध घरात आणू नको. आणि आणलं त्याने तर कुंभकर्ण त्याला सांगायला गेला, रावणा हे युद्ध जे होईल या युद्धात तू मरणार. का? तो सीता पळवायचं कामच नव्हतं, कारण तुझ्याकडं आसुरी संपत्ती आहे आणि रामाकडे दैवी संपत्ती आहे. म्हणून कधी अभ्यास करा. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. तिथं 2-4 जण आहेत. तुम्ही गण किती लावा पण तुम्ही तारफाडूनच मारणार, चांगले मारणार. तुम्ही म्हणाल महाराज एवढा डायरेक्ट का म्हणला? 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. कधी ध्यानात येतं, व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट म्हणत नाही. ज्या माणसाने जनता लुटून इस्टेट कमवला, टक्का काढला, टक्का घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, भांड्यात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्याच्या मालात टक्का, सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन गेली. कुठली का मुका घेते तुम्ही अभ्यास करा. आणि जेवढे लोकांनी जनता लुटल्या, एक माणूस सुद्धा आतापर्यंत घरी मिळाला नाही. सगळी हॉस्पिटलच मिळाली. आणि मारताना त्यांच्याजवळ कोणीच नाही, फक्त डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मिळाला. तरी क्लिप पडली, यांना तीव्र झटका आला. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. सुटका नाही. बरे वय माग जा, आता जा पटकन जा. आणि लांब जाय, परत येऊ नको. हे पण जल जायचं त्यांचा. उठ 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 हे उठ 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 हे उठ उठ जा घरी जा. उठ उठ विठाल विठाल. आता आतमध्ये लिंक लागली बरं का तुम्हाला. नवरी आहे भूपाळी, नवरा आहे काम. आणि तरुण पोरं नीट आहे का? काम शरीरात तयार झाला का तो डोळ्या वाटत तयार करतो. नीट आहे का? पहिलं पाप डोळ्यात होतं.
डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही, म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात एकदा पाप आलं का मन गप बसत नाही. मन काय करतं, या 10 इंद्रियांना खवळून देतं. आणि 10 इंद्रिय जर खवळले तर विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना असं करायला नव्हतं लागत, जमत नाही, ते बोलायच्या गोष्टी नाही. नाही, कारण काम जो आहे त्याला ओवी इतकी सुंदर आहे, विषयाकडं धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि दुसरा अध्याय डायरेक्ट म्हणतो, येत इंद्रिये जे जे म्हणते तेच पुरुष करते, तरले न तरते विषय. काम येतो कपडा भडक घालणं, अंगाला शेंट मारणं, हे काम प्रभावित करायचे औषध आहे. कडक कपडे घालणं, कडक कपडे, शेंट मारणं, पावडरी लावणं, मेकअप करणं, याच्यामुळं काम शरीरातला उद्दपित होतो. आणि काम शरीरातला तयार झाला का इंद्रिय बलवान असतात, इंद्रियाचा विषय नाही. आणि इंद्रिय खवळले का तो वय पाहत नाही, जात पाहत नाही, नातही पाहत नाही, काळवेळाही पाहत नाही, आणि नको ती घटना घडल्याशिवाय राहत. तुम्ही अभ्यास करा, बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, उपटो. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है, निवडो. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिता है, पिओ. मोठमोठ्या दुकानदारामध्ये दुकानदाराची मुलगी पुढे बांधणारा संघ पळून जाते. का असं घडतं? लोक अभ्यास करीत नाही, पण काम खवळला तर त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, तेरा गंमया समाधेरा, तेरा गंमया समाधेरा, चंद्रा
थोडे मागे वाजवले. एक मिनिट. हे नवरी भुपाळी सोडायचं नाही बरं का, मग मजा नाही. नवरा काम. आता त्या काम नवऱ्याची आई म्हणजे ही शिकवून सासू. आणि त्या सासूचं नाव माहितीये काय? वासनावर घाई घाई. नवरी आहे भोपाळी, लई किचकट आहे. नवरा आहे काम. हे तू आलाच का परत? काम एकदा आत घुसलं ना कीर्तन. आणि नवरी आहे वासना. आता इथलं थोडं किचकट आहे. 8वा अध्याय असं म्हणतो, तेवी जितेने अवसरे जे आवडोने जीवी उरे. ए ए ए ए ए जीवी उरे. आणि ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे. बस. आणि 8वा अध्याय डायरेक्ट म्हणतो, आपलं नाथबाबा डायरेक्ट म्हणतात जन्म घेणे लागे. आणि 8व्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्म आदिदैव हे 8व्या अध्यायात आलंय. पण 8व्या अध्यायामध्ये सरळ म्हणणं आहे, उत्तर दिशेकडे तोंड करून ओंकाराचा जप करून योग्यानं जर देह ठेवला तर त्या योग्याला अर्चिरा मार्ग म्हणतात. अर्चिरा म्हणजे मोक्षाचा मार्ग. पण तो माणूस शुक्ल पक्षात बसावा, रात्री बसू नये, दिवसा बसावा. त्याला 6 अटी सांगितल्यात 8व्या अध्यायात. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. मरायचा काळ हा माघ ते आषाढ असा 8व्या अध्यायात दिलाय. त्याला आपण भौगोलिक शब्द वापरतो उत्तरायण असावं. मात्र आणि असा जर मेला तर तो योगी ब्रह्मविद पदाला प्राप्त होतो असा 8व्या अध्यायाचं म्हणणं. पण इथं थोडा घोटाळा आहे. जरी तुम्ही ध्यान लावून बसला आणि वासना जर तुमची विषयातलं धावत असेल तर बाकी तुम्हाला तो मार्ग प्राप्त होणार नाही. स्पष्ट 8व्या अध्यायाचं म्हणणं आहे. माणसं म्हणतात एवढा माळकरी माणूस वाईट का मेला. असे माळीवर गंधाव मरण नाही, असं काही मरायचं नाही. व तो माळकरी होता त्याला रोग कस काय झाला? शरीराला रोग झालाय, माळीला नाही. आणि माळकऱ्याचा रोग होण्याचा काही संबंध नाही. याचा आपला काय संबंध आहे? काय संबंध आहे? जाळायचं नाही, याचा काय संबंध? आणि हे वासना आहे ती. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही. हे इंद्रिकचे वाक्य आहेत. खिसा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत जग खरं आहे, आणि अंगात ताकद आहे तोपर्यंत जग खरं आहे. खिसा रिकामा झाला संपला काळ तुमचा. तुम्ही खिसा रिकामा करून हिंडा, तुम्हाला थुकेल तंबाखू वाळून खायला कोणी देणार नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या. लोक गाजर कोणाला मानित नाही. लोक बापाला उचलून आपली आणि तुला गार मानते. अभ्यास करा. कोण आहे? हे इंद्रिकचे वाक्य आहेत. कोण आहे? आज बाप मेलो बहिणीने खाते फोडायला भाऊ जाम केलेत. भाऊ जेलमध्ये घातलाय बहिणीने. काय घेऊन बसले तुम्ही? कोण प्रियशी? काय पोरं म्हणजे ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालंय, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बी हा विषय नाही. हा पोरीला काय वेळ आहे का? आणि तू म्हणतो मला शब्द दिला, तुला काही अत्यार दिला? हे जे प्रेम आणि कोण कोणची बायको. तुम्ही खिस्सा रिकामा करा, संपले जगातून. 31 वर्षापूर्वी मी कीर्तनात बोंबलत होतो तुम्हाला. मजूर गाडी येईन आला
मी बोंबलत होतो मजूर बागायदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल वेळ आली. मी बोंबलत होतो ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं कारभारी होते, गाव कारभारी. आणि मी बोंबलत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही, परीक्षेला गेली आलीच नाही. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. एक वाक्य आपलं होतं, अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच. खरं चालत नाही या जगात. जो खरं बोलेल तो उद्या सकाळी नसेल. 500 शिव्या खाणारा माणूस मी दिवसभर हलक्या हाती. फक्त गुन्हा एकच, खरं बोलतो. कोण बायको, कोण प्रियशी, लग्न न झालेले पोरं, तुम्ही नवरदेव होणार नाही. तुम्ही तो विषय सोडून द्या. तुम्ही फक्त आता काहीच करू नका, सर्च करा. सर्च करा, जे पाहायला मिळेल त्याच्यावर दिवस काढून घ्या. नाहीतरी तो सध्या तुमचं काय चालू आहे लबाड बोलू नका. तुम्ही सर्च करून झोपत नाही ना. कबूल झाले खपाखप. मी नावात सगळं सांगितलं असतं. बायको नाही, मंगळवारी लग्न झाले काहींचे, गुरुवारी नवरी गेली म्हणजे पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि दोन्ही नवरदेवांची सप्त्यात गाठ पडली. हान मारा. हे बोंबलत होतो मी. आणि आता किशन बाबांच्या संजीवन समाधी पुढे सांगतो, 5 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. अजून तर काय आपलं एकही वाक्य कधी खोटं. एक बारीक ऐका जरा. हे बऱ्या 5 वर्षांनी जमीन मिळणार नाही. जरा डोके खाजवा. का? सगळी घरं विभक्त होणार. जरा वाहिली निघला. 5 गावे मिळून एक घर एकत्र नाही सध्या. 2 एकरवाल्याला 2 पोरं, 1 एकर. 1 एकरवाल्याला 2 आहे, 20 गुंठे. 20 गुंठेवाल्याला 2 आहे. कोंबड्या घालायच्या पुढे. हसण्यावारी नेऊ नका. का जमीन का राहणार नाही, घरं एकत्र राहणार नाही? का? पुरीची आई पुरीला चुकीचा सल्ला देते. आणि पुरीच्या संसारात पुरीच्या आईनं डोकं घातलं का पुरीच्या संसाराचं वाटोळा झालं हे ध्यानात ठेवा. आणि ह्या काही कळ काढीत नाही. ही पुरीला सांगते एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. पाहुणा कपाशी करीन तरी पोट भरील, पण तो सासऱ्याचं धुणं धुवायचं नाही, सासूचे कपडे धुवायचे नाही. सांगणारे माया पुढे बसल्यात आत्ता. नाव सगळं सांग. आपली पोरगी लय लाडकी तर दुसऱ्याच्या घरी द्यायचीच नाही ना. मूर्खाचा कळत झाला. विनोद आहे का? आज एक सासू कुशाल सोनातून वाहिली राहते. काय चांगल्याला मजा. फक्त पांढरे कपडे कडक कपडे घालायचे, पांढरे केस काळी करायचे, मिशा काढायच्या, स्वतःला शहाणं समजायचं, बारीतलं ब्रँड प्यायचं म्हणजे झाले शहाणे. आज एका चुलीवर एक आई जर भाकर थापित असेल तर काय तुमच्या जगण्याला मजा आहे? काय म्हणजे काय? तिला आयुष्यभर पाप केलं, 10 रुपये किलोनं कापूस शेकला, डोक्याला तेल नाही लावलं कधी, आणि त्या आईनं मुलातून वाहिलं राहायचं. आणि एक भाकर सकाळची, एक भाकर संध्याकाळी टाकायची. पण सून सासूला भाकरी घालीत नाही. आणि हा सल्ला तिच्या आईचा आहे. आता काय माहिती. आणि तिची आई म्हणती, अरे जुनी आई पुरीला काय सांगायची माहिती का? बाई, सूर्याला सुद्धा ग्रहण आहे, चंद्राला सुद्धा ग्रहण आहे, सहन कर, तुला चांगले दिवस येतील. पण बाई एक कर ग, तू आमची अपेक्षा धरू नको. का? आम्ही जर उद्या आमच्या सुनाच्या पोरांच्या ताब्यात गेलो तर तुझ्या आयुष्याचं वाटोळं होईल. तू थोडी सहन कर, सासूवास होऊ दे, पण कल्याण तुझं होईल, असं आई सांगत होती. आता आई सांगती, फक्त तो बैल सोडू नको.
बाकी सगळं कर, बैलाला जप आणि तेवढा बैल इकडं घेऊन ये, कांदे वाट्यानं करील तरी 5 वर्षांनी जमीन राहणार नाही, 5 वर्षांनी डोंगर राहणार नाही, बायको तर कधीच मिळणार नाही, तो विशेष नोकरी मिळणार नाही आणि 5 वर्षांनी धंदा राहणार नाही. 3 किलोमीटरमध्ये 6 धाबे, 3 पंप, 9 बार आणि 71 टपरे मोजून या. ती वासना नावाची जी सासू आहे तिथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. ती घराचं काम बिघडवल्याशिवाय राहत नाही. आता त्या सासूचा नवरा हिचा कोण होईल? सासरा घर लय दांड काय बरं काही. नवरी बुवा बाल कीर्तन बुपारी, नवरा नवरा काम आणि सासू वासना. आणि त्या वासना नाव्या सासूचा नवरा म्हणजे हिचा कोण? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. किचकट कीर्तन बरं, दंभ. आणि आज सगळ्या लोकांना काय झालं? मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तो चाल कोण म्हणे, मी महाराज आहे तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. तुला देवाने पाठवले तेवढं कर. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला काय? माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतो ना, 1.5 एकर इकून आला, इकडं काय दिलं? आज सगळ्यांना काय झालाय? दंभ. जरा गाव पुढारी राजकारणी लोक आणि जरा वयस्कर माणसांनी ऐका, बोलू नये. साधूच्या भूमीत कीर्तन आहे, मला दम निघत नाही. मी तळतळ एक वाक्य सांगू. आमच्या कीर्तनाचा किमान 20% तरी घरी गेल्यावर विचार करा, जीवन बदलेल. तुम्ही मला महाराज म्हणावं, माहीत तारीख घ्यावा, मला लोकांना आम्हाला अपेक्षा नाही. मी त्याच्या पुढे गेलेलो माणूस. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केली नाही. एका जन्मात 10 जन्मात कोणाला होणार नाही. मी एका जन्मात काढून टाकतो. मी 80 कीर्तनाच्या खाली महिना काढीत नाही. पोटासाठी करावं लागतं. पण बारीक ऐका, थोडा राग येतोय, पण आता त्याला पर्याय. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो गाव पुढाऱ्यांना, 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बेकारी झाले. आम्ही बोललो कामची क्लिप करायची, आम्ही बोललो कामची बातमी करायची आणि आम्हाला आरोपी करायची. खरं आहे का खोटं आहे बोला? मी 5 वर्ष बोलतोय कीर्तनात. अरे शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकाचे मोबाईल बंद करा, तर यांनी बातम्या टाकू टाकू मला आरोपी केला. मी खरं बोलल्याची फळं नाही भोगली महाराज. आता उगाच निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे नाही, मी मेलोच मिटल सगळं. पण माहिती म्हणून सांगतो, किसन बाबांच्या समाधी पुढं 10 वर्षांनी तुम्हाला टाळ घ्यायला माणूस राहणार नाही. तुम्ही दिंड्यांचा अभ्यास करा, सगळा रिटायर माल दिंडीत आहे. तुम्ही सप्त्यांचा अभ्यास करा, सगळे म्हातारे सप्त्यात आहेत. नवीन मंडळी देवळाकडे यायला तयार नाही. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. याने आपल्याला म्हणून दाखवलं. आणि गावातले पुढारी शाळेकडे डुलकून टाकतात. फक्त हा या साहेबाचा आणि तो त्या साहेबाचा आणि तो ह्या गटाचा आणि तो त्या गटाचा तमाशा केला यांनी. गावांचा तमाशा यांनी फक्त 2दा जायचं शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यालाच इंग्रज उचकून लावले. गोळ्यांच्या गोळ्या खातून चालला घरी. आजपासून किसन बाबांपुढे सांगतो,
आठवड्यातून एकदा तरी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शाळेत गेले पाहिजेत. बोला, तुम्ही गावात काही गोष्टी नाही केल्या तरी चालतील, पण शाळा मंजूर राहिली पाहिजे. शाळेकडे जर लक्ष दिलं नाही तर पिढी संपली. तुमचं काय मत आहे? तुम्ही काही बोला. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले, त्याच्या पुढे तर ऐकायचं. 10% पोरं शेअर मार्केटनं भिकारी झाले. जमिनी जाती नालायक हो जमिनी. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. खरं आहे का खोटं आहे? बोला, तुम्ही काहीच बोला. आला 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटने गेले. त्याच्या पुढचं ऐका. महिला मंडळ, बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापावर कर्ज नाही. हे बरे, बापावर कर्ज नाही आहे सध्या, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरेनं गेम सुरू केली. 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 41,000ची पार्टी दिली. 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं. दुकान विकलेली इथं 3 जण आहेत आता. खरं आहे का खोटं आहे? बोला. मोबाईलचं दुकान बंद, खताचं दुकान बंद. का? कर्ज बापानं काढायचं, मजा पोरानं आणायच्या, आणि फया फेडायचं कोणी? बापानं. आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 आणि निघाली घर सुधाराय. ही म्हणती 3 लाख कर्ज म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर त्यानं काही वाईट केलं तर पैशाला का आग लावी त्या का म्हणणाऱ्या माया पुढे बसल्या 14 इथे. मग बापानं 3 गुंठे इकायची आणि कर्ज फेडलं. पोऱ्या प्यायला लागला. ही म्हणती काही बोलू नका, कुठं कायम पेतोय. पोरानं पोरगी आणली, आणू द्या. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळाला. पोरांना पण शिकवईन, पण पोरगी पळून गेली. मला अंदाज आलता. मला बसलं समजत नाही का आपली पोरगी प्रेमात? आपली पोरगी प्रेमात पडली कळत नाही. आपल्या मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स करून येतो कळत नाही. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते समजत नाही. जाताना दप्तर नेत नाही कळत नाही. कॉलेजवरून आल्यावर जेवत नाही. मग कॉलेजनं काय अन्नदान सुरू केलं का तुला समजत नाही. आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणाचा स्टडी करते ना, तिचा रोज 1 तास डोंगराला राहतो. आता काय आणि इंदुरीकर खरं बोलत होतं झालाय दुश्मन. ही गोष्ट खरी आहे का खोटी? बोला. डंब आहे तो. आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. तुम्ही आला येस सुधारणार. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटने गेले. खरं का खोटे? बोला. आता पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. मी 10 मिनिटं कीर्तन थांबवतो. 100 पोरं तुम्ही माझ्या पुढे उभे करायचे. आता 100. तुम्हाला मी 93 पोरं दारू पिणारे दाखवतो. नाही 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 एवढे. कधी कधी कायम पेत्यात, कधी काही सत्यात पेत्यात, काही जत्रात पेत्यात, काही वरातीसाठी फार स्पेशल जन्माला येले. बाई वाड्यावर येणार तो वाड्याच्या घरात. त्याचा परिणाम ऐका.
सांगू का पुढे जाऊ? सांगू का? या 4 वर्षात मोबाईल करे बऱ्या या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय पोराला. बोलायचं नाही कोणी. जो बोलेल त्याला बोला, जो बोलेल त्याची बातमी, जो बोलेल त्याची क्लिप, बोलेल त्याच्यावर गुन्हा. वस्तुस्थिती खरी का खोटी बोला. बापानं खांदा दिला पोराला, पोरगा गेला, बाप जिवंत आहे. काय अवस्था आहे. अरे बाजारात गेला तर मिसळ पाव खाली पण जेवला नाही रे. पाण्याची बाटली विकत नाही घेतली रे. चप्पल तुटली तर त्यानं चप्पल सुईनं शिवली. आणि तो बाप जर पोराच्या अंत्यविधीला जात असेल तर जगायचं का? का कष्ट करता तुम्ही का? अरे बनन म्हणालं तर तुम्ही पलटी करून घालता. 1 किलो बटाटे घ्यायला तुम्ही अख्खा बाजार हिंडता आणि जिथं स्वस्त मिळतील तिथं घेता. 40 या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय पोराला. मुलगा गेला, आई जिवंत आहे. काय त्या आईनं पोराच्या प्रेतावर रडून करायचं बोला. रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली. रात्रीचं कालवण सकाळी गरम केलंय. 12 रुपये किलोनं कापूस येतलाय आणि ती आई पोराच्या अंत्यविधीला आहे. त्याच्या पुढं जर ऐकलं या 4 वर्षात महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लालाने पोरं उड्या हाणतात. उड्या. काय माहीत त्यांना माझा बाप गेला. काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून पुढं चालवलं का? आई लोकांनी पुढं चालवलं. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटला माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू काल शाळेत का आला नाही? माझा बाबा देवा घरी गेला. मग तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय. तुझा बाबा तुला बाबा नाहीये, मेलाय. पोरग घरी येतं आईला म्हणता, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धारकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. कसायाला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखी गोष्ट आहे. मला इतकी नालायक अवलाद दारुड्याची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. भांडे विकून आणि लुगडे विकले, बायकांचे लुगडे. हो, नुसते लुगडे नाही, दळायला गेला, दळणच विकलं. दळण विकलं आणि प्याला. महाराज 20 रुपये परीक्षा फी भरायची सोमवारी म्हणून आईनं कापसाचे पैसे डब्यात ठेवले. या बेवड्यानं पोरीच्या फीची दारू पिला. ती पोरगी शाळेत जाऊन रडले. आणि जर कीर्तनात बसलेलं कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत कावीला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला घेऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. आणि सगळ्या लोकांनी बोबाटा केला आहे का मुली कमी आहेत आणि मुलं जास्त आहेत. तसं नाहीये. पोरगी देण्याच्या लायक पोरच नाहीत. कोणाला पोरगी द्यायची? कोणाला कोणाला द्यायची? 5वीची पोरगी, 5वीची पोरगी आणि 3रीचं पोरग. सख्खे भाऊ किती गप्पा मारीत येतात रस्त्यानं. किती गळ्यात हात,
बहीण आणि भाऊ गप्पा मारतात. बहीण 5वीला आहे आणि भाऊ 3रीला आहे. काय गप्पा असतात पुरीनं रस्त्याला भावाच्या. आज लई आईला सांगितलं, आईनं कान वाढला, बाळानो सुटली शाळा. हा आता काय ग आई, आज काम सांगू नको मला. का? आम्हाला अभ्यास करायचा आहे. पण आई भूक लागली आम्हाला. 5वी भूक लागली. आई भाकर काढते, सुरते भाकर, पातळ कालवण ओतते आणि आई मुलाला शिव घालायला बसते. 5वीची पोरगी जेवताना आईला म्हणते, आई खाय 2-3 घास, आई खाय. आई म्हणते मी संध्याकाळी जेवण. 5वीची पोरगी म्हणते, आई तू संध्याकाळी नाही जेवणार, आई नाही जेवणार. माझा बाप दारू पिऊन आला की रोज मारतो, आई तुला रोज नाही जेवणार तू जेव. बहीण भाऊ 2 जण जेवतात आणि गृहपाठ लिहायला बसतात. दारुड्याचा आवाज आला. 3रीचं पोरग घाबरलं आणि बहिणीच्या खुशीत घुसलं. आता ती त्याची बहीण नाही आहे, ती त्याची आई आहे. तिनं त्याला थापडलं. 5वीच्या पुरीनं भावाला कुशीत घेऊन थापडलं. बापाच्या 2-4 शिव्या ऐकल्या. 3रीचं पोरग झोपी गेलं. 5वीच्या पुरीनं तोंडावर गोदडी घेतली. बघा बाप माझ्या आईला कसं मारतो हे 5वीची पोरगी घरात पाहते. यावलात केस ओढून बायकोला लाथानं मारते. यावला शिव्या देते आणि 5वीची पोरगी तोंडावरून गोदडी काढते आणि बघा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाहते. ही मी मालिका सांगत नाही तुम्हाला, ही मी गोष्ट सांगत नाही तुम्हाला. ही आज माझ्या समोर कीर्तनात बसलेल्या 80% बेवड्यांच्या घरातलं चित्र आहे. लग्न जमावणारे दलाल, नीट ऐका दलाल. हे लग्न जमवायचा धंदा करतात ना ते नालायक जरा नीट ऐका. नवरदेव जर दारू पीत असेल तुझी पोरगी त्याला दे, पण दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि पोरं नका, पोरानं तुम्ही दारू भरपूर प्या. आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू न्या, अंडरपॅन्ट पिळा दारूमध्ये. पण किसन बाबा पुढं सांगतो, तुम्हाला प्यायचीच असेल तर बायका करू नका बायका प्या, भरपूर प्या. दारू न पिणं हा कमीपणा आहे. भरपूर प्या, फक्त बायका करू नका. दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि याला 3च कारण आहेत: दारू, जुगार आणि मोबाईलचा गैरवापर. वाटुळं झालं पोरांचं, वाटुळं. रुपाली नावाची नवरी आहे, काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची सासू आहे आणि डंब नावाचा सासरा आहे. इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो. आता त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. या हिच्या सरळ बस रे, या 4 पोरी हिच्या कोण होती? अरे नवरीच्या बहिणी कोण होती? नंद. त्या 4 नंदा आहेत. नंदा ऐका कोणत्या आहेत? आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आणि दीर आहेत तिला 6. ते 6 दीर कोणते आहेत? क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. आणि हे सगळं गचपान घेऊन भूपाळी नावाची पोरगी काम नावाच्या नवऱ्याबरोबर शरीरूपी गावात राहते. आणि कावीला सप्ता बसला. त्या पोरीचा बाप तिला न्यायला आला. बाई 2 दिवस सप्तेचे राहिले, चाल. बाबा त्यांना विचारा, जा बाई बुवा, मुलगी पाठवा. काय मामा, माझं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढे नाही. माझ्या आईला इशारा, येईन बाई, अय येईन बाई, येईन बाई, मुलगी पाठवा सप्त्याला. हो काय आहे बुवा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच.
ती वट्याव मुखती आणि मी घरात मुखती. तिचंही कुणी मानव घेत नाही. याई बा याई बा मुलगी पाठवा. अहो काय याई बा मी तर वांग्यातला आहे. मला पुरीचा बाप पुरीच्या जवळ गेला. गाल वडला पुरीचा. बाई न्यायला आणतो. रडला बाबा. बाबा माझ्या दारात येऊन रडू नका. नका रडू. का? हा माझा अपमान नाही, तुमचा अपमान. पण बाबा माझ्या दारात तुम्ही रडले ना, याला मी जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार. का बाळा असं का बोलला? तसं नाही बाळा. बाबा एवढ्या सुंदर शरीरात जर तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर ह्या शरीरात तुम्हाला रडायची वेळच आली नसती. कामे नदी तिथं नदी बस खा रे बाबा. इथं लई घोटाळा आहे बरं का. बाबा उठू नका, समोरची मंडळी थांबा. उठू नका, उठू नका. थांबू नका. सांगितलं होती त्यांची किंमत वाढायची. बाबा आता तुम्ही रडले, आता मी काय करणार आहे ऐका. काम नावाचा नवरा भजनात बितावला. वासनं नावाची सासू नामात तल्लीन करणार. दंब नावा सासरा घराच्या बाहेर काढून देणार. दिलांचे लग्न करून देणार. आपलं वाईलं देणार आणि नंदांना लग्न करून देणार आणि माझी अंत करणार. ज्ञानाचा प्रकाश पडणार. तो प्रकाश किसन बाबाने पावला. आणि तो प्रकाश कसा आहे? तो ज्ञानाचा प्रकाश किसन बाबांनी हृदयात पाडून गावी परिसराला पाडला. या सप्त्यात पहिलं कौतुक कीर्तनकारांचं मानधन देणाऱ्यांचं करावं.
2 पंगत घालणाऱ्यांचं करावं आणि सगळ्यात मोठं कौतुक तरुण पोरांचं करावं. एवढं मोठं नियोजन त्यांच्यामुळं. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा